दृष्टिकोन आपल्या समोर दिला, ज्याच्यामुळे आज काही प्रमाणात तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजामधल्या लोकांच्या अंधश्रद्धा अंधरूढी कमी झालेल्या आहेत. किंवा माझं असं म्हणणं आहे की आज एससी मधला समाज जास्त शिकलेला समाज कोण असेल तर तो बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आणि बौद्ध समाज आहे. आणि याचं एकूच एक कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौद्ध धर्म, ज्याच्यामुळं आपली एक वैचारिक प्रगती झाली. आणि बाबासाहेब सांगितलं शिका, आणि आपण शिकलो. अनेक देवाधिकांचे उपास तपास आमच्या माता भगिनीपासून आमच्या माणसांनी सोडलं आणि खऱ्या अर्थाने विज्ञानाची कास घेतली आणि एक वेगळा समाज या देशामध्ये निर्माण झाला, जो आज बाबासाहेबांच्या या विचारामुळं, बाबासाहेब दिलेल्या एक आगळं वेगळं धर्मामुळं खऱ्या अर्थानं प्रगतिकतावर आहे असं म्हणतं वावगं ठरणार नाही. आणि हे सर्व करण्यामागे म्हणजे माता रमाईची ही जी काही त्याग आहे, जो बाबासाहेबांनी पाहिला, जो प्रचंड त्याग आहे, परंतु त्याच्यातून निष्फळ काय झालं असं बाबासाहेब वाटलं. आणि त्यामुळे ते केलेलं, त्याने उचललेलं अत्यंत महत्वाचं आयुष्यामधलं महत्वाचं पाऊल आहे, जे एक म्हणजे त्यांच्या आयुष्याला तर कलाटणी दिलं, पण या देशाच्या एक वेगळा, देशाला आणि जगाला एक वेगळा विचार देऊन गेला असं माझं म्हणणं आहे. तेव्हा माता रमाई बद्दल अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत की माता रमाईने बाबासाहेबांना हट्ट धरला की आपण पंढरपूरला जाऊया. पण बाबासाहेबांना माहित होतं पंढरपूरला गेलं तरी हिला गाभाऱ्यामध्ये घेतलं जाणार नाही. मी एवढा शिकलेला असताना सुद्धा मला सुद्धा गाभाऱ्यात घेतलं जाणार नाही. मग बाबासाहेब आंबेडकर माता रमाईला समजतात की आपणच आपलं एक पंढरपूर, नवं पंढरपूर तयार करूया. आणि मला वाटतं की नागपूरची दीक्षाभूमी एक नवं बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं पंढरपूर आहे असं माझं म्हणणं आहे. आणि